चला तर मग आज आपण दुसरी रेसिपी पाहूया। मी आज बटाट्याची चमचमीत अशी भाजी केलेली आहे हॉटेलसाठी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। कांदा, कढीपत्ता, आलं लसूण ठेचलेलं, 2 मीडियम आकाराचे टोमॅटो, कोथिंबीर, उकडलेली बटाटी। इथे मी 2 बटाटी साबूत ठेवलेली आहेत। त्याचं काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगते। इथे कढईत मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेलं आहे। जिरे मोहरी असं छान तडतडून निघलं की त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी ठेचलेला आलं आणि लसूण घालणार आहोत। चला तर मग ठेचलेलं आलं लसूण घातलेलं आहे, ते छान असं तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये। त्याची एकदम छान टेस्ट येते आणि फोडणी आपली व्यवस्थित बसली भाजीला की भाजीला ही खमंग अशी टेस्ट येते। खमंग म्हणजे खमंग म्हणण्यापेक्षा मुलांनाही आवडते, घरातल्या सगळ्यांनाही आवडते, फक्त भाजीला टेस्ट आली पाहिजे। चला तर मग इथे आपण कांदा आणि कढीपत्ता ऍड करणार आहोत। त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता तेलात अगदी छान परतून घ्यायचं। इतकं छान परतून घ्यायचं की त्याला असा छान रंग आला पाहिजे। कांद्याला कसा तांबूस रंग आलेला पाहिजे। तांबूस रंग आला की कच्चा कांदा राहत नाही। कच्च्या कांद्याने काय होतं, भाजीला टेस्ट येत नाही आणि आपल्याला खायलाही भाजी चांगली लागत नाही। त्याच्यामुळे आपण जो आपला कांदा आहे तो तांबूस रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। तर चला मी इथे परतून घेतच आहे, तुम्ही बघतच राहा। भाजी तर एवढी छान झालेली की मुलांनी अगदी चाटून पुसून खाल्लेली आहे। चला तर मग आपल्या इथे कांद्याला छान बघा असा तांबूस रंग आलेला आहे मस्तपैकी एकदम लाल। चला ह्याच्यात टोमॅटो ऍड केलेले आहेत। मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचे, चांगले थिजून द्यायचे। थिजून देणं म्हणजे काय की थोडेसे स्मॅश होऊन द्यायचे टोमॅटो, तेलात शिजून द्यायचे। मग त्याचा एवढा आंबटपणा लागत नाही, नाहीतर त्याचं वेगळीच चव लागते। पण मस्त अशी भाजी झालेली होती। इथे छान असं आपलं टोमॅटो परतून झालेलं आहे तेलामध्ये। इतकी छान चव येते अशाने, भाजी एकदम चमचमीत बनते आणि टोमॅटोने भाजीला टेस्ट पण इतकं छान येते। आंबूस आंबूस भाजी लागते, अगदी हॉटेलसारखी चमचमीत। इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। त्याच्यानंतर म्हणजे सगळे जगभराचे मसाले टाकायचे हो, हळद, लाल तिखट। त्याच्यानंतर मी इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकलेला आहे आणि मग छान मसाला असा परतून घ्यायचा, व्यवस्थित तेलामध्ये होऊन द्यायचा। चांगला परतून घ्यायचा एकदम की म्हणजे त्याचा कचकटपणा लागलेला नाही पाहिजे। कच्चा मसाला चांगला नाही लागत, त्याची टेस्ट येत नाही, मग भाजीला कच्चा असं हे लागतं। इथे आपण आता उकडलेले बटाटे ऍड करणार आहोत। उकडलेले बटाटे ऍड केले की मस्तपैकी बटाटे परतून घ्यायचे मसाल्यामध्ये छान असे परतून झाले की मग आपण त्याच्यात जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकणार आहोत। मसाला चांगला बटाट्यांना लागून द्यायचा, म्हणजे त्याने बटाटी चांगली हे होतात, मसाला लागला की टेस्ट येते। मग इथे आपण गरम पाणी ऍड करणार आहोत। गरम पाणी टाकल्याने काय येते की छान तर्री येते तुमच्या भाजीला। आणि तुम्ही म्हणाल की इथे किती पातळ भाजी केली आहे, एवढं पाणी कोण टाकतं, पण एवढं पाणी टाकावंच लागतं बटाट्याच्या भाजीला उकडलेल्या, म्हणजे ती भाजी नंतर उकळल्यानंतर आळून येते। त्याच्यामध्ये बघा इथं छान आपल्या भाजीला उकळ आलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण आता कुस्करलेला जी बटाटी 2 साबूत होती ती कुस्करून घेतली, बारीक करून घेतली आणि मग ती आपण त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे। ह्याने काय होईल, भाजीला एक थिकनेस येईल आणि थिकनेस आल्यामुळे आपल्याला दुसरं काही त्याच्यात घालायची गरज नाही पडणार आणि भाजी आपली घट्टसर होईल। म्हणजे जशी अगदी आपण हॉटेलला पुरी भाजीला भाजी खातो तशीच भाजी अगदी लागते, एकदम टेस्ट। आणि मग इथे मी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। चवीनुसार घालायचं, आपापल्या घरात जसं मीठ लागतं तसंच टाकायचं। बघा आपल्या भाजीला छान कसा उकळ आलेला आहे एकदम। भाजीला एकदम इतकी छान भाजी झाली होती, अगदी चमचमीत, तिखट नाही जास्त, मस्त मीडियम असं। आता बघा इथे जर गरम गरम पोळी असेल आणि ही गरम गरम भाजी असेल तर तुम्ही विचार करा की काय त्या भाजीची टेस्ट लागत असेल। भाजी आणि चपाती वा 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 गरम गरम। इथे कोथिंबीर टाकलेली आहे आपण भाजीमध्ये। तर चला तर मग आपली रेसिपी इथे झालेली आहे अगदी कंप्लीट। मी इथे गॅस बंद केलेला आहे। मस्त असं भाजीचा सुगंध येत होता सगळ्या घरामध्ये। मुलंही माझी वाट बघत होती कधी एकदाची मम्मी भाजी पोळी वाढते आम्हाला की। थँक्यू।